वाटतंय फॅन बंद कर जरा आवाज 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 नाही येत. रोल राज्यातील 28 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे सरकार पूर्णपणानं अपयशी ठरलेलं आहे. आपलं स्वतःचं अपयश झाकवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवून आपलं अपयश झाकण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे. खरं तर 1 वर्षभरापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा आमच्या बाजूनं होता. भारतीय जनता पक्ष शिवसेना युती होती. या राज्यातल्या जनतेनं आमच्या युतीच्या बाजूनं कौल दिला होता. जवळपास भाजपला 1,42,00,000 मतं पडलेत. NCPला 92, शिवसेनेला 94 आणि काँग्रेसला 82 ही त्यावेळची मताची आकडेवारी होती. परंतु खुर्चीसाठी हे एकत्र आले आणि जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. खरं तर आपण बघत असाल की 3 पक्ष जेव्हा निवडणुकीत उतरले तेव्हा प्रत्येकानं आपला जाहीरनामा वेगवेगळा केला होता. प्रत्येकाचं आश्वासन हे वेगळं होतं. परंतु हे जे सरकार आहे निवडणुकीनंतर एक अकृत्रिम अशा प्रकारचं सरकार हे तिघांचं एकत्र आलं. आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेला आणि जाताना त्यांनी एकच सांगितलं की भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं. खरं तर मी राज्याचा अध्यक्ष होतो त्या काळात. अशा प्रकारचं कुठलंही आश्वासन भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला दिलं नव्हतं. परंतु हे मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं असं जे खोटं सांगतात ते लक्षात ठेवलं त्यांनी. परंतु त्यांनी जे शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं बांधावर जाऊन की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बागायतीला 50,000 रुपये द्या आणि कोरडवाहूला 25,000 रुपये द्या, अशा प्रकारचं जे खरं आश्वासन होतं हे आश्वासन मात्र त्यांच्यात लक्षात राहिलं नाही किंवा त्यांनी पाळलं नाही. त्यामुळं या सरकारची कामगिरी पूर्णपणानं असमाधानकारक आहे. आपण बघत असाल की या राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेत. महिला सुरक्षित नाही आहेत. सातत्यानं या अत्याचारामध्ये वाढ होते. क्वारंटाईनच्या काळामध्ये ज्या महिला कोरोनाग्रस्त म्हणून क्वारंटाईन सेंटरमध्ये होत्या, 17 जुलै 2020ला पनवेलला या क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली. अशाच प्रकारे सिंहगड कॉलेज सेंटरमध्ये पुण्याच्या सुरक्षा रक्षकाकडून महिलेचा विनयभंग करण्यात आला. इचलकरंजीला 15 मे 2020ला विनयभंग झाला.
नंदुरबारला अशाच प्रकारचा विनयभंग केला. चंद्रपूर, अमरावती, पुणे, कराड, करंजविहिरे तालुका खेड जिल्हा पुणे 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून तिचा मृत्यू करण्यात आला. नांदुरा, बुलढाणा, पाबळ, जळगाव, औरंगाबाद, मंठा, मुंबई अशा राज्यामध्ये विविध घटना महिलांच्या बाबतीत छेडछाडीच्या किंवा बलात्काराच्या घडल्या. आणि त्यामुळं हे सरकार महिलांचं संरक्षण करण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये गुन्हेगाराला जामीन कोर्टातून मिळू लागला. भारतीय जनता पक्षाची मागणी होती की ज्या गुन्हेगारांनी छेडछाड किंवा बलात्कारासारखे प्रकार न केलेत अशांना याही काळात जामीन देऊ नये, परंतु सरकारने त्यांनाही सुद्धा जामीन दिल्या. महिलाप्रती या सरकारचं धोरण उदासीनतेचं होतं. त्याच पद्धतीप्रमाणे राज्यामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा घ्यायच्यात रखडलेले शालेयत्तर महाविद्यालयीन प्रवेश कोणत्या निकषावर द्यायचेत याचं उत्तर अद्यापर्यंत सरकारकडे नाही आहे. आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगलं लागलेलं आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होणार कधी, सरकारी सेवेतील जागा भरणार कधी याचं उत्तर या राज्य सरकारकडे नाही. आणि हीच परिस्थिती 11वीच्या विद्यार्थ्याची सुद्धा राहिली आणि त्यांची कोंडी झालेली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अवस्था अधिकच दयनीय आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे शालेत्तर महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा सुरू झालेलं नाही. शाळा सुरू करण्याबाबतचा या तिन्ही पक्षामध्ये ताळमेळ नाही आहे. 1 जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हावं अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. परंतु या तिन्ही पक्षातलं विचाराचं गोंधळ अधिकच असल्यामुळं ती त्यांची अडचण ठरलेली आहे. ती निर्णय करू शकले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. खरं तर या राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यात रस नाही आहे. अत्यंत बेपर्वाईनं हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत वागलं, बेपर्वाईनं वागलं. 9 ऑक्टोंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती दिली. तेव्हापासून जवळपास 48 ते 50 दिवस आज उलटून गेले. तरीही स्थगिती उठवण्यासाठी या सरकारनं ठोस असे प्रयत्न अद्यापर्यंत केले नाही. राज्य सरकारने काय केलं याचं उत्तर सरकारकडे नाही. ॲडव्होकेट थोरात यांनी या प्रकरणावर सुनावणीसाठी हे प्रकरण लवकरात लवकर घेण्यात यावं अशी विनंती केली, परंतु न्यायालयाने ती फेटाळली. खरं तर सरन्यायाधीशांनी विनंती करून 5 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करून तिथं प्रकरण वर्ग करण्यात यावे असं वकिलाचं म्हणणं होतं, परंतु तेही मेरिटवर ऐकलं गेलं नाही. स्थगिती जर अनेक दिवस राहिली तर नोकरीची प्रक्रिया, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवेश हे सगळे या ठिकाणी ठप्प होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाही हे 27 ऑक्टोंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा स्पष्ट झाले. त्या दिवशी सुनावणीच्या वेळी 2ऱ्या क्रमांकावर ही केस होती. मात्र सुनावणी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे न्यायाधीशांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली. आपल्या वकिलांनी वेळेवर जाता येत नाही का अशा प्रकारची सुनावलं आहे कोर्टाने. राज्य सरकारचं वकिलामध्ये सामंजस्य समन्वय घडून आणण्यामध्ये त्यांना रस नाही हे यावरून सिद्ध होत आहे. महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं हे खऱ्या अर्थानं अद्यापही राज्यातल्या जनतेला कळत नाही. सर्वोच्च न्यायालयात वेळेवर हजर न राहिल्यामुळे वकिलामधील दुमत आणि मराठा समाजामध्ये असलेलं चिंतेचं वातावरण
शासनाने याच्यावर त्वरित तोडगा काढला पाहिजे. मराठा आरक्षण अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि प्रकरण 5 न्यायपूर्ती असलेल्या खंडपीठाकडे वर्ग केलं. 27 जुलै 2020ला राज्य सरकारचे वकील ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात ऑन रेकॉर्ड सांगितलं की आम्हाला सरकारच्या अधिकाऱ्याकडून माहिती आणि कागदपत्र वेळेवर दिल्या जात नाही. हे सरकारच्या वकिलांनी सांगितलं. रोहितगी यांनी जे काही सांगितले ते गंभीरपणानं सरकारनं घ्यायला पाहिजे होतं, ते अद्यापपर्यंत घेतलं नाही. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणबाबत आपली ठोस भूमिका मांडली नाही आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जे आदेश मांडली नाही हे सर्वोच्च न्यायालयानेच त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलं आहे. काही लोक राजकीय हेतूने मराठा आरक्षणाचा विषय हे केंद्राकडे बोट दाखवतात. खरं तर हा कायदा राज्याचा आहे, याचा केंद्राशी काहीही संबंध नाही. परंतु केंद्राकडे बोट दाखवणं म्हणजे आपलं अपयश लपवलं जाईल, यासाठी या राज्यातल्या सरकारची ही धडपड आहे. केंद्राचा कुठल्याही प्रकारचा या मराठा आरक्षणात हस्तक्षेप नाही, कारण हा राज्याचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीच्या सरकारच्या नाकारतेपणामुळं हे आरक्षण टिकलं नाही, ही बाब सत्य आहे. कोरोनाच्या बाबतीत सुद्धा या सरकारनं हे प्रकरण नीट हाताळलं नाही. खरं तर आरोग्य हा विषय राज्याचा आहे, परंतु सतत केंद्राकडे बोट दाखवलं गेलं. परंतु आपल्या सरकारने, केंद्र सरकारने व्हेंटिलेटर दिले, मास्क दिले, PPE किट दिल्या, त्याकडं पूर्णपणानं दुर्लक्ष केलं गेलं, धूळखाट पडले. आजही आपल्या राज्यातल्या आरोग्य विभागाच्या जवळपास 50% जागा खाली आहेत. या जागा भरण्यामध्ये राज्य सरकार दिरंगाई करतं आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. खरं तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा एक विषय आहे की या सगळ्या घटना लपवण्यासाठी राज्य सरकार सतत केंद्राकडे बोट दाखवतं आहे आणि असं सांगतं आहे की केंद्र सरकारकडे GSTचा परतावा आम्हाला अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे काही लोक सांगतात की 38,000 कोटी रुपये आमचे केंद्राकडे थांबलेले आहेत. काही लोक सांगतात की 60,000 कोटी रुपये आमचे केंद्राकडे थांबलेले आहेत. यांच्यात एक वाक्यता नाही आहे. परंतु GST म्हणजे काय, तर एखाद्या राज्याला करातून 1 कोटी रुपये मिळत असतील आणि GSTतून जर 90,000 कोटी इतकी रक्कम मिळाली असेल तर त्याला राज्य सरकार 10,000 कोटी भरपाई देत आहे. जेवढा तोटा येईल तेवढं केंद्र सरकार राज्याला भरपाई देत आहे. GSTचा जो कायदा 2017ला झाला, या कायद्याप्रमाणे ही भरपाई आंतरराज्य व्यवहारातून मिळणाऱ्या सेसच्या माध्यमातून दिली जाते. कायदा लागू झाल्यापासून 2.5 वर्ष ही भरपाई केंद्राकडून व्यवस्थितरित्या दिल्या गेली. मात्र 2020 मार्चला संपूर्ण देशाचं अर्थकारण ठप्प झालं. कोरोना महामारीच्या प्रसाराला अडकाव करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करावा लागला. केंद्राच्या उत्पन्नातही गेल्या 4-5 महिन्यामध्ये प्रचंड घट झाली. राज्याकडून येणारा कररूपी महसुलामध्ये तूट आली आणि केंद्राकडे जमा होणारी जी रक्कम आहे ती कमी झाली. GST नाही, याचबरोबर सेसही नाही, अशा आर्थिक पेच निर्माण झाला आणि त्यामुळं GSTचा परतावा वेळेवर देता आला नाही. मात्र हा परतावा देण्यासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा यासाठी केंद्राने काही भूमिका घेतल्या. आडमुठी भूमिका केंद्राने घेतली नाही. केंद्र सरकारने राज्याला काही पर्याय दिले. खरं तर केंद्राने 3 लाख कोटी इतकी भरपाई देणं लागती. त्यापैकी 65,000 कोटी रक्कम सेसच्या माध्यमातून दिली जाईल. प्रश्न आहे तो उरलेल्या 2,35,000 कोटीचा. केंद्र सरकारने जबाबदारी ढकलून न देता
राज्यांना 2 पर्याय दिले. केंद्राच्या महसुलाच्या अंदाजानुसार केंद्र सरकार GST भरपाईपोटी 97,000 कोटी रुपये एवढी रक्कम देणे लागते. त्यानुसार पहिल्या पर्यायानुसार राज्यांनी रिझर्व्ह बँकेकडून स्वस्त दरानं कर्ज घ्यावं. जी काही आपल्या राज्याला GSTची भरपाई द्यावी लागती त्यासाठी पर्याय जो दिला तो बँकेकडून स्वस्त दराने कर्ज घ्यावे. त्याचं व्याज आणि मुद्दल केंद्र सरकार 5 वर्षात GSTच्या परताव्याच्या माध्यमातून वळते करून घेईल. हा एक पर्याय. त्यावरचे व्याजही केंद्र सरकार भरेल. मुख्य म्हणजे या कर्जाचा उल्लेख राज्याच्या ताळेबंदात होणार नसल्याने राज्याच्या कर्ज उभारणी क्षमतेवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. हा एक पर्याय केंद्र सरकारने दिला होता. दुसरा पर्याय दिला की 2,35,000 रुपये एवढे कर्ज राज्यांनी खुल्या बाजारातून घ्यावे. यावरचं मुद्दल सरकार देईल, मात्र त्याचे व्याज राज्यांनी भरावे आणि याचा उल्लेख राज्याच्या ताळेबंदात करावा लागेल. त्यासाठी केंद्राने राज्याच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेत 0.5% वाढ केली. हे दोन्ही पर्याय चांगले असताना सुद्धा काही राज्य सरकारने हे पर्याय नाकारले. मला असं वाटतं की केंद्राने जबाबदारी घेतली परंतु राज्यांना घेतली नाही. मार्च 2020 अखेर केंद्राकडे सेसपोटी 95,000 कोटी जमा झाले. तरीही केंद्राने 1,65,000 कोटी इतका परतावा दिला. या परताव्यात केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक 19,200 कोटी इतका परतावा दिलेला आहे. खरं तर राज्यांनी याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. केंद्र सरकारने सर्व काही करावं असं म्हणत आघाडी सरकार आपली अकार्यक्षमता दाखवत आहे. खरं तर लॉकडाऊनमुळं ही परिस्थिती निर्माण झाली. आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या काळामध्ये खरं तर पंचनामे करणं, नुकसानीचा अंदाज घेणं आणि त्या आधारे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं अपेक्षित असतं. गेल्या वर्षी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री परभणीला गेले. त्यांनी सांगितलं पंचनामे करू नका, सरसकट 50,000 रुपये बागायतला, 25,000 कोरडवला द्या. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दौरा नाही केला. सोलापूर जिल्ह्यात गेले, बरोबर अंदाज नाही घेतला. 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. दिवाळीच्या अगोदर पण कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. या 10,000 कोटीपैकी 5,000 कोटी रुपये हे केवळ रस्ते आणि पुलावर खर्च होणारे शेतकऱ्यांसाठी फक्त 5,000 कोटी रुपयेच या नुकसान भरपाईपोटी जमा होणार. खरं तर अशा अडचणीच्या काळात राज्याच्या तिजोरीमधून राज्य सरकारने जेवढं काही नुकसान झालं शेतकऱ्याचं तेवढी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती. खरं तर हे का होऊ शकलं नाही तर या तिन्ही पक्षामध्ये समन्वय नाही. या महाआघाडीत समन्वय नाही आहे. मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न असू द्या, कोविडमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न असू द्या, महिलांवरच्या अत्याचाराचा प्रश्न असू द्या, समान निधी वाटपाच्या मुद्द्यावरून या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली की आमच्या लोकांना विकासाच्या कामासाठी पैसे देताना भेदभाव केला जातो. STच्या कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नाही म्हणून या ठिकाणी आत्महत्या केल्याचं आपल्याला माहिती आहे. जलयुक्त शिवारासारखी एक महत्त्वाकांक्षी योजना की ज्या योजनेमुळं या राज्यामध्ये जलक्रांती घडली. या योजनेची नक्कल अन्य राज्यानं केली आणि आपलं जे वॉटर टेबल खाली गेलं होतं पुनर्भरून ते वॉटर टेबल वर आणण्यामध्ये या जलयुक्त शिवार योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. परंतु 31 डिसेंबर 2019 नंतर या योजनेला राज्य सरकारनं पैसे देणं बंद केले आहे. मराठवाड्यासारख्या विभागामध्ये सिंचनाचा अनुशेष आहे. मोठमोठाली धरणं आता होत नाही, खर्च वाढलेला आहे.
अशा परिस्थितीमध्ये छोटे छोटे चेक डॅम, सिमेंट बंधारे, केटीवेअर, नाला खोलीकरण, नदीतला गाळ काढणे, नाल्यातला गाळ काढणे, असे विविध प्रकारचे उपक्रम या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्य सरकारने आमच्या काळामध्ये घेतले, परंतु या सरकारने ही योजना बंद करून टाकली. खरं तर हे सरकार आलं तेव्हा या सरकारनं आमच्या चांगल्या योजना चालू ठेवून यापेक्षा तुमच्या कल्पना वेगळ्या असतील तर लोकउपयोगी योजना या सरकारनं नव्यानं सुरू करायला पाहिजे होत्या. परंतु आकाशापोटी आमच्या योजनेला स्थगिती देऊन यांनी तर कुठल्या योजनाच अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही. त्यामुळं हे स्थगिती सरकार म्हणून या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं ओळखल्या जाऊ लागलं. राज्यामध्ये कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. 13 नोव्हेंबर 2020मध्ये 12,000 कोटी रुपये खर्च करून 5,000 खाटाचं कोविड सेंटर बांधण्यात आलं. त्यावरही शंका अनेकांनी या ठिकाणी उपस्थित केली. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असेल तर या कोविडच्या काळामध्ये ज्या पत्रकारांनी ज्या काही या राज्य सरकारच्या अव्यवस्था आहे, त्या अव्यवस्थेवर ज्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून लिखाण केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांना काहीला पकडलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आजही गुन्हे चालू आहेत. अशा 15 घटना या राज्यामध्ये घडलेल्या आहेत. मग ते प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल, ABP माझा या वृत्तवाहिनीचे उस्मानाबादचे पत्रकार राहुल कुलकर्णी आहे, त्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे. यापेक्षा दिव्य मराठी औरंगाबाद 24 आणि 25 जुलैला कोविड सेंटरची परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आलं अशा प्रकारचं एक वृत्त छापलं. खरं तर लोकशाहीचे जे स्तंभ आहे त्यापैकी एक महत्त्वाचा स्तंभ लिखाण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य हे जे काही आपल्याला लोकशाहीनं दिले आहेत यावरच या सरकारनं घाला घातला. आणि त्या ठिकाणी आमच्या वृत्तपत्राचे जे हे दिव्य मराठीचे त्यांच्या विरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला. साम टीव्हीचे पत्रकार नागरे, हिंगोलीचे वार्ताहर विकास दळवी, असे अनेक नावं सांगते, मगर, शिंपी, अशा अनेकांवर या ठिकाणी राहुल झोरी वगैरे, लातूर प्रेस क्लबचे अध्यक्ष नरसिंह धोणे, अशा विविध पत्रकारावर अशा प्रकारचे गुन्हे या राज्य सरकारनं दाखल केले. वीज बिलाच्या संदर्भात आपल्याला सगळ्याला माहिती आहे. या राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी या राज्यातल्या जनतेला आश्वासन दिलं होतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये जे विजेचे बिलं आहेत हे विजेचे बिलं आम्ही माफ करू. माफ तर केलेच नाही, परंतु त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनंतर टिप्पणी केली की अभ्यास न करता ऊर्जा मंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आणि आपण बघत असाल की ज्या ऊर्जा मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या विजेचं बिल आम्ही माफ करू असं म्हणलं, ते ऊर्जा मंत्री माफ करू म्हणतात, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही आणि या राज्यातल्या शेतकऱ्याचं वीज बिल हे माफ झालं नाही. एकूणच या राज्याचा कारभार जर आपण बघितला तर जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करून केवळ आपला पक्ष सांभाळण्यामध्ये हे गुंतलेले आहेत आणि त्यामुळे या राज्यातल्या जनतेकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. वरील सर्व मुद्द्याचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीचं सरकार जनतेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यात अपयशी ठरले. मराठा आरक्षण, ST कर्मचाऱ्याचा प्रश्न, राज्यातील महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न, अशा विविध आघाड्यावर हे सरकार अपयशी ठरलं आणि त्यामुळं राज्यातल्या जनतेमध्ये या सरकारबद्दल नाराजी आहे. आत्ता आपल्या राज्याचे जे 6 विभाग आहेत त्यामध्ये 5 विभागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीधरच्या आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका चालू आहेत. धुळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चालू आहे, पुण्यामध्ये पदवीधर शिक्षक, मराठवाड्यामध्ये पदवीधर, अमरावतीमध्ये शिक्षक आणि विदर्भामध्ये पदवीधर. मी अमरावती विभागात जाऊन आलो, मी पुणे विभागात जाऊन आलो, मी मराठवाड्याचा दौरा केला.
संपूर्ण मराठवाड्यात दौरा केला. एकूण परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे सर्व ठिकाणी या निवडणुकीमध्ये विजयी होतील याची मला स्वतःला खात्री आहे. मराठवाडा पदवीधर विभागाचे मतदारसंघाचे आमचे उमेदवार शिरीष बोराळकर, डॉक्टर कराड, अतुल सावे, संजय केनेकर, या ठिकाणी उपस्थित असले आमचे प्रवीणजी घुगे, या सर्वांनी या निवडणुकीमध्ये मराठवाड्याचे दौरे केले आणि आज आम्हाला खात्री आहे की शिरीष बोराळकर हे प्रचंड बहुमताने या निवडणुकीत विजयी होतील. माझं निवेदन संपलं. आपलं काही विचार करा. पदवीधर माझ्यानंतर दानवे साहेबांचा नंबर लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. पत्रकार परिषदेत बोलले ते काय असं आहे, काका ते आमचे काका आहेत आणि या राज्यात काका पुतण्याचा विवाद हा काही नवीन नाही आहे. त्यामुळं काका काय बोलले आणि कोण्या पक्षात गेले, काका गेल्यामुळं भाजपचं नुकसान नाही झालं, आमचं नुकसान झालं, पण भाजपचं नुकसान नाही झालं. काका एक मार्गदर्शक आहे. हा कदाचित टोला त्यांना असेल की 25,000 ते जिंकण्याची शक्यता जरा लक्षात ठेवा, कारण त्यांना इकडचे डावपेच माहिती आहेत काकाला सगळे. आमचा उमेदवार 25,000 मतांनी जिंकन, त्यांचा नाही. जयसिंगरावचं पंक्चर आम्ही पहिलंच काढलं होतं. ते नंतर बोललो मी. अजून काही आहे? तुम्हाला कसं वाटतंय माझ्या चेहऱ्यावरून? माझ्या चेहऱ्यावरून अंदाज घ्या, माझ्यापेक्षा जाणकार आहेत तुम्ही. आतापर्यंत बरं आहे. उद्याचं काय? उद्याचं पाहू. तू नको चिंता करू बाई. आणि बारी असं काही झालं तर मी तुला सांगेन अगोदर. चला पुढं. सर, उत्तर प्रदेश में लव जिहाद का कानून योगी सरकार ने पारित कर दिया है. मध्य प्रदेश में शिवराज की तैयारी चल रही और अन्य राज्य भी. महाराष्ट्र सरकार कुछ ये देखिए, आज महाराष्ट्र सरकार का रोल क्या है पता है आपको? जिस दाऊद इब्राहिम के खिलाफ बात करते थे, हाजी मस्तान के खिलाफ बात करते थे हमारे मुख्यमंत्री जी, अब बात पलट दी उन्होंने. अब लव जिहाद से उनका कोई लेना नहीं. जो वैलेंटाइन डे को विरोध करता था वो आज लव जिहाद को नहीं कर रहा. इसका मतलब सोच लो आप क्या आहे. मला वाटतं आमची पत्रकार परिषद वर्षपूर्तीची होती. तुमचे वर्षपूर्तीचे प्रश्न संपलेत. आपण सगळेजण आलेत. आपले आभारी आहे.